नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. नरिमन भाटनगर प्रभादेवी या ठिकाणी आलेले आहोत. निर्मला दादा रासकर या वहिनींना भेटून त्यांना बोलतं करणार आहोत. ऐकूया कहाणी निर्मला वहिनींची आणि दादांनी त्यांना कशी साथ दिली. चला जाऊन भेटूया रासकर कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. सहज आली बाहेर, नजर गेली आकाशात, दादा रासकरांचं नाव घेते हृदयाच्या नकाशात. काय प्रॉम्प्टिंग करतायत बघा. बरोबर, धन्यवाद. द्या ओळख करून. ही माझी मुलगी, नमस्कार. ही माझी सुनबाई, हो ही माझे मिस्टर, हा मुलगा, नमस्कार. जावई नमस्कार. आणि हे पाठीमागचे भाऊ हो, हो. आणि हाकडे आणि बाकीचे कारागीर, भाटण्याचा परिवार, भाटण्याचा परिवार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. 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 कुठली शाळा? अगरवादार. तुमची शाळा कुठली? माझी इथे गावी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये धर्मनाथ विद्यालय. किती वर्षापूर्वी लग्न झालं तुमचं? 33 वर्ष झाली. 33 वर्ष झाली. वाव, कसं गेलं? एकदम छान. छान गेलं. 33 वर्ष. हो, मग तुमचं बालपण अगरवादार अगरवादारात. आणि तुम्ही नगरला. मग मुंबईत कधी आले? मुंबईत मी 76 मध्ये आलो आणि एक ठिकाणी कामाला होते, नोकरीला होतो, कटिंग मास्टर होतो. तर तिकडे धागटीला म्हणून कामाला आले. तुम्ही कशाला आले होते? धागा कटिंग. मग धागा कटिंग करता करता बरंच केलं तुम्ही सेट. काय झालं? धागा कटिंग करताना ते म्हणायला लागले, तू एक म्हणजे हुशार दिसतेस आहेस तर तू मशीन कर, मशीन शिकव. मग त्यांनी मला मशीन शिकवली. कसली? शिलाई मशीन. आणि मग मशीन कलर वगैरे बनवायला लागली. मग ती चांगली एक्सपर्ट झाली त्याच्यामध्ये. मग आम्ही नंतर लग्न केलं. थांबा ना, मी बोलू द्या ना. त्यांना बोलू द्या. नाही, ते म्हणायला लागले की आता सगळं एवढं केलेलं आहे ना, तर आपण स्वतंत्र चालू करूया. पण स्वतंत्र चालू करण्यासाठी आमच्याकडे पैसा नव्हता आणि लग्न पण झालेलं नव्हतं त्यावेळेला. म्हटलं ठीक आहे, म्हटलं असं करूया. मग तिथून आम्ही नोकरी सोडून दिली, कारण का हे बरं वाटत नव्हतं असं, कारण त्या दृष्टीने सगळेजण आमच्याकडे बघत होते. मग तिथून नोकरी सोडल्यानंतर मग आम्ही ठरवलं की काहीतरी बिझनेस करू. मग हे कसंच माणिक म्हणून भेटले. ते म्हणाले की तुम्ही हुशार दोघंही दिसतात आहेत, तर मी तुम्हाला 20% प्रमाणे पैसे देतो, तुम्ही मशीन स्वतंत्र चालू करा. अरे वा. आणि ते मी चालू केले. पहिली मशीन? हो. पहिली 3,500 रुपयाला मशीन घेतली मी. आणि तेव्हापासून सुरू झालं. पण मला सांगा, ह्याच्यात मग लग्न करायला वेळ कधी मिळाला? त्या ह्याच्यातच आम्ही लग्न केलं. म्हणजे जेव्हा आमचं हे सुरू झाला व्यवसाय, तेवढ्यात मग आम्ही ते लग्न केलं. पण तू एक मिनिट, म्हणजे हे लव्ह मॅरेज आहे ना? हो, लव्ह मॅरेज. तुम्ही नाही म्हणताय ते हो म्हणताय. पण मग घरी कसं कळलं? घरी नाही कळलं. घरी सांगितलंच नाही? बाहेर पळूनच गेला? टेन्शनच आहे बाबा. किती वर्षापूर्वी? 33 वर्ष. काय तेव्हा घरच्यांची परिस्थिती झाली असेल? रडतच अगदी पोलीस स्टेशनला आले. पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, सगळं झालं. तिथे आले. मग मी घर कामाला होती, त्यांच्याकडे पोलीस आले. पोलिसांनी सांगितलं की असं असं आहे. मग आई वडिलांनी म्हणाले की तुझं तू केलंस आहे, तुझं तू बघ. मग मी बाहेर पडले. तेव्हापासून घरातले बोलतात की नाही? नाही, आता बोलतात सगळं. किती वर्षांनी बोलायला लागले? 5 वर्षांनी. तुमच्या घरी हो? माझ्या घरी तर सगळं खूप होतं. खुश होते. कटिंग करणारी मुलगी आहे. तुझ्या मताने तुला चांगली बायको मिळाली, आम्ही खुश आहोत. पण मला सांगा, मग पुढे तुम्ही मग आता त्यावेळेचं उत्पन्न किती असेल? उत्पन्न म्हणजे काय होतं, आम्ही एकच मशीन होती त्यावेळी. कामगार नगर आपलं एल्फिस्टनला आहे, तिथे मशीनवरून राहिलो आम्ही. एका मशीनवरती केवढं होतं तेव्हा? छोटं 8 बाय 8 बायची खोली होती. तेव्हा एक मशीन होते. एका मशीनवरती रात्रभर दोघं काम करत होतो आणि दोघं रात्रंदिवस एका मशीनवरती आम्ही काम केलं. असं किती वर्ष? 5 वर्ष. असंच? म्हणजे मी तिला म्हटलं, तेव्हा तू एक काम कर, आता तू होतकरू आहे सगळीकडे, आता तू म्हणजे या लोकांची धुणी भांडी वगैरे केलेली, त्याची तुला आता तुझं मन दीड आहे, तू काय कर, आता मी बनवून देतो आणि तू विकायला सुरुवात कर. मग काय व्यवसाय तुमचा? लहान बाळांची कपडे बनवणं. लहान बाळांचे न्यूबॉर्नचं. हो, न्यूबॉर्न बेबीचे कपडे. हो, कपडे बनवणं. त्याच्यानंतर छोट्या छोट्या चड्ड्या बनवायच्या. किडवाई नगरमधून कपडा आणायचे आणि मी दादर स्टेशनला ज्यावेळेला ब्रिज बांधत होते त्या ब्रिजवरती मी चड्ड्या विकायला बसायची.
पण ते भैया लोक मला तिथून उठवून द्यायचे. मग मी छत्रीमध्ये ठेवायची, मी छत्री बंद करायची आणि परत दुसऱ्या जागी उभी राहायची. असं करून मी 1-1.5 वर्ष तिथे काढली. छत्री छत्रीच्या अड्ड्या ठेवायची. छत्री उघडलं की व्यवसाय, व्यवसाय. लोक आली की छत्री बंद करून करायची. काय स्ट्रगल केला असेल हो त्यावेळेला. आता काय करता? आता सध्या मशीन्स आहेत माझ्या, 12 कारागीर माझ्या कामाला आता 12 कारागीर कामाला आहेत. 12 जणांचं घर चालवताय तुम्ही. हो, 12 कारागीर आहेत. त्याशिवाय वरती मुलाने मशीन घेतलेत आता, बरं. सब्लिमेशन मशीन आता घेतलं. किती जणांचं कुटुंब तुमचं? आम्ही 4 जणांचं. हो, एक सून जावई आणि पण मुलगा. आता तुम्ही अजूनही काम करता? हो. करतो ना. त्याच्यानंतर आम्ही असं ठरवलं की बाबा पुढे आपण आपली प्रगती करायची. आमच्या मालाला एवढी महाग म्हणजे हे आली, मागणी आली, तर मग आम्ही कुठे गोवा, कोल्हापूर, पुणा, नाशिक, औरंगाबाद अशा ठिकाणी मग एक्झिबिशन करायला लागलो. हो. आणि रिस्पॉन्स चांगला मिळाला. यात्रा वगैरे एवढं व्यापारी पेठेचं केलं. पण मला सांगा वहिनी, आधी तुम्हाला विचारतो की या सगळ्या आजवरच्या यशाचं श्रेय द्यायचं हा. झालं तर तुम्ही कोणाला द्या? माझ्या मिस्टरांना आणि 2 मुलांना. आणि तुम्ही सांगाव इतकी वर्ष, किती वर्षाचा संसार? हा, ती वर्ष 33 वर्षाच्या संसारामध्ये कशी साथ दिली या माऊलीने? भरपूर मी सांगितलं त्याप्रमाणे ती वागत गेली. या घरात आल्यानंतर या घराची भरभराट झाली. भरपूरच झाली, म्हणजे काहीच नव्हतं, शून्य होतं माझ्याकडे. हे सगळं तिच्या आल्या पायागुणानेच मला हे सगळं मिळालं. पण मला तुम्हाला विचारायचंय, एवढं करून तुम्ही कधीच रागवत नाही त्या कशावर? कोणावर रागू, कशाला लागू? नाही रागवायचं. नाही. छान आनंदात आनंदात आहे. काय हो, तुम्ही पण चिडचिड नाही ना करत? नाही, नाही. बिलकुल नाही. बिलकुल. सगळे ऐकताय ना? नाही, ते ज्या तऱ्हेने ते नाही 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 असं म्हणाले ना, त्याच्यात नाही नव्हता, तो सायलेंट हाय होता. पण आता हसत आहात, तसेच हसत राहा. उत्तरोत्तर या घराची खूप प्रगती होणार आहे, त्यासाठी तुम्हाला दोघांना शुभेच्छा. पण वहिनी, तुमच्यासाठी आता एक आव्हान आहे माऊली, आणि ते आव्हान असं आहे की घरात काही ठिकाणी आम्ही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत जाऊन पोहोचायचं. वेळ 1 मिनिटाची आहे आणि तुमच्यासाठी हे पहिलं वाक्य, खाल्ल्या मिठाला जागणे. वेळ सुरू झाली. किती मीठ आहे आतमध्ये, सांगा, सांगा. किती मीठ आहे पाठीमागे. अरे तुम्ही जा, आम्ही नाही देणार. आता बोला काय. माझं नाव रेवा. माझं नाव रेवा. नाही नाही, तुम्ही जायचं. अरे बापरे. उठवा त्यांना, पुढे बसलायत त्यांना. हे घ्या वाचा मोठे. संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. जंगलाचा राजा. अंडी आणाल नाही तर. जंगलाचा राजा. जंगलाचा राजा. आम्हाला कोण माहिती. वा. दहा, 9, पुढे सिंह पुढे. 8, 7, 6, 5, 4, 3, मूर्ती. 2, 1. बसा. नशीब हा खेळ जंगलात नाही घेत, नाही तर खरा वाघ आणला असता. अख्खा सिंह ओढून गुहेतनं बाहेर काढला. इथे बाजूला मूर्ती आहे, अन्नपूर्णा वाट बघतेय आणि तुम्ही सिंहाचा गळा असा पकडला होता. वहिनी अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली वहिनी, अभिनंदन. वहिनी, तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. नमस्कार. बरं, आता तुम्हालाच बोलायचंय, पण आता तुम्ही नाही बोलणार, चिठ्ठ्या काय बोलतायत ते आपण बघणार आहोत. पहिलं, वहिनी, तुमच्याबद्दल कोणी आरोप केलाय का मला बघायचंय. कोणीतरी असा आरोप केलाय की कोणीतरी तुमच्याकडे कधीतरी खरेदीला आलं होतं, 6 वारी साड्या पाहिजे होत्या, तर तुम्ही त्यांना 9 वारी दिल्या. रिअल इस्टेट दुकानासाठी जागा दाखवायला गेलो तर कमी किमतीच्या बजेटमध्ये मोठी जागा दाखव म्हणून सांगितलं, असा आरोप आहे तुमच्यावर. हा बघा, आरोप सुरू झालेत. तुम्ही बाबांवर सतत लक्ष ठेवून असता, त्याला एकट्याला कुठे जाऊ देत नाही. नाही, हे बरोबर आहे. हा, शुगर आहे त्यांचं. खरंय. तुम्हाला एकट्याला कुठे जायचंय आता? नाही म्हणजे त्यांना गोड खाऊच देत नाही तुम्ही. करेक्ट आहे ना? हा, मग मी काम करायला नको सांगितलं तरी सुनेचं ऐकत नाही, मध्ये मध्ये खोट काढत राहते. हे वाटतात तसे नाही.
काही असो, तुमच्यातला एक चांगला गुण असा आहे की कितीही दुःख येऊ तुम्ही दोघे कायम हसत. सुंदर वाक्य आहे तुमच्यासाठी. स्वतःच्या गरिबीची लाज कधीच वाटू देऊ नका, कारण पैसा कमी असला तरी आपल्या आई वडिलांची मेहनत कधीच कमी नव्हती आणि नसते, असं मुलानेच लिहिलंय वाटतं, हो की नाही? जरा तुमच्यावरती आता कुठले आरोप आहेत, केवढे भरलंय बघा तुमचं. समारंभात गेल्यावर तुम्ही सगळ्यांबरोबर जेवायला बसत नाही, एकटे वेगळे बसता, कारण गोड खायला जास्त मिळतं. काय रे देवा तरी. लहान मुलांचे कपडे खूप महाग देतात. तुम्हाला काय सूड उगवायला बोलवलं? आरोग्याची तुम्ही काळजी घेत, त्यामुळे सगळ्यांना काळजी आहे तुमची. बर, छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप रागावता तुम्ही. होतं कधीतरी असं. तुम्ही मुलीचं कमी ऐकता आणि जावयांचं जास्त ऐकता. एक छान वाक्य आहे तुमच्यासाठी. मोडेन पण वाकणार नाही, यावर विश्वास ठेवणारा अतिशय प्रेमळ पण हट्टी असं व्यक्तिमत्व आहे तुमचं. हे खरं. मला तुम्हाला विचारायचं, या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही केले ते बरोबरच आहे. मान्य आहेत ना तुम्हाला? मान्य. तुम्हाला गोड खूप आवडतं. हो. व्हेरी, खा तुम्ही, खा बिंदास. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? शक्यतो गोड खाण्याचं टाळेल. तुम्ही हो, म्हणजे मनापासून सगळ्यांच्या पुढ्यात सांगा. हो, सगळ्यांना. हो. म्हणजे सगळ्यांच्या समोर गोड खायचं टाळणार नाही, सगळ्या एकटे असताना. पाठी पण. आणि तुम्ही काम कमी करेल सुनेचे. लावा सुनेला कामाला. बरं, आता एक चित्र काढायचं, या इथे. पाच जणांना संधी आहे हे ओळखण्याची, कोणी बोलायचं नाही. सुंदर चित्र काढलंय त्यांनी. कोण? चला, वेळ सुरू. लाईटचा दिवा. एक लाईटचा दिवा, बाद. दुसरं झेंडा. कोणी झेंडा सांगितलं? तुम्ही. बरोबर चुकीचं सांगितलं. दोन नळ. कोण बोललं नळ? चुकलं. तीन झाले, अजून दोन. कपड्याचं स्टँड. चला, एक राहिला आता. कपड्याचा स्टँड पण नाही. माईक. अरे क्या बात आहे, किती चुकीचं सांगितलं. आता काय, कुठलं चित्र काढलंय माऊली सांगा तुम्ही? सुई आणि खाली घाला. सुई आणि दोरा. सायकल. सायकल. अभिनंदन. पण मला तुम्हाला विचारायचं, सायकलीची काय आठवण आहे का तुमच्या बाबतीत? हो. काय आहे? ज्या वेळेला सुरुवातीला माझ्याकडे काहीच नव्हतं, त्यावेळी मिस्टर माझे सायकल घेऊन बँड्राला जायचे आणि मला बसमध्ये बसवायचे बर. सामान घेऊन, आणि मी बसमध्ये जायचे स्टॉपला, आणि त्याच्यानंतर ते सायकलवरून माल घेऊन यायचे तिथपर्यंत. म्हणजे आपल्या बायकोला त्रास होऊ नये म्हणून त्यांना बसने पाठवायचं, हा. आणि सगळे कष्ट तुम्ही त्या सायकलवरून करायचे. इथून धावत जायचो मी सायकल. बसच्या अगोदर पोहोचायचे आणि मला बसमधून उतरून घ्यायचे त्यावेळेला. म्हणजे इथून निघायचे, तुम्हाला बसमध्ये बसवायचे, हो. हे तिथे पोचायचे, तुम्हाला उतरवून घ्यायला परत तिकडे हजर. कारण त्यावेळेला बसमध्ये जास्त माल घेत नव्हते ना, 2 बॅगा असायच्या, मग स्वतःच्या सायकलवरती त्यांचा माल भरपूर असायचा. क्या बात आहे. म्हणजे सायकलचा तेव्हाचा स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्त वेगाने आज त्यांची प्रगती झाली आणि उत्तरोत्तर ती होतच राहणार. अभिनंदन. हे बक्षीस तुम्ही वहिनीला मिळवून दिलं, द्या त्यांना. तुम्ही या. तुम्ही काय बदल करणार तर सांगा. हे बघा, राहू दे. तुम्ही म्हणजे ना ह्यांना बक्षीस कसं मिळू नये याचा पूर्ण प्रयत्न केला. चला सांगा. हा, मासा. चूक. असा कसा कासव? आधी होता कासव, ह्याने लावली शेपली. पण अभिनंदन, कासव. चला, हे बघ, नशीब बाबांनी हत्तीसारखी सोंड बीड नाही काय. तुमची सगळी मेहनत, स्ट्रगल सारा दिसला, आणि त्याचबरोबर हे सुखी असणारं कुटुंब, आणि तुमच्या कुटुंबाबरोबर 10 कुटुंबांचं घरही तुम्ही पोचता आहात, कारण त्यांना तुम्ही रोजगार मिळवून दिला. तुम्हाला नमस्कार तर आहेच,
पण त्याचबरोबर काही जणांना बोलायचंय तुमच्याबद्दल. काय बोलायचं आहे? बोला. आपण कोण? मी मुलगी आणि आई बाबांनी म्हणजे खूप कष्ट केलेत. आम्हाला कशाचीच कमी पडू दिली नाही अजूनपर्यंत, पण ते कशाचीच कमतरता भासू देत नाहीत. शिक्षण दिलं, शिवाय आता पण सपोर्ट करतायत. खूप मेहनत केली आहे आणि अजून त्यांची ताकद संपली नाहीये. जरी 60 वर्ष ओलांडून गेले तरी त्यांची ताकद संपली नाहीये. ते अजून काम करत राहतात. त्यांना नको सांगितलं तरी पण ते करत राहतात. दोघंही तसेच आहेत. म्हणजे बाबा पण गारमेंटमध्ये रोहित नको नको म्हणताना ते जातात आणि आई पण तिला आत्ता स्टॉल लावू नको, आता एक्झिबिशन नाही करायचंय, तरी पण ती आत्ताच माझ्याकडे येऊन गेली. विरारला एक्झिबिशन होतं ते तिने शेवटचं केलं. किती मेहनत करता. मुलगा? आईबाबांनी माझ्यासाठी तर खूपच केलं. म्हणजे कधी कुठच्या गोष्टीची कमतरताही कधी मला भासलीच नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला शिक्षणासाठी मला म्हणजे असं खूप वेळा माझी कंप्लेंट व्हायची शाळेतून, कारण की मी थोडी खोड मस्ती करायचो. त्यामुळे मग ते कसं मग बाबा प्रत्येक वेळेस बाबा यायचे पुढे, का तर आई ओरडेल. बाबा यायचे, बाबा बाहेरच्या बाहेर असं. नंतर मग त्यांनी मला समजून सांगितलं की तुला नक्की कसली गरज. तर मग मी सांगितलं की मला शिक्षणामध्ये नाही, तर मला जे तुमचं क्षेत्र आहे त्याशी मला रिलेटेड काय असेल तर मला ठीक आहे. कारण की मला शिक्षण हे जास्त म्हणजे हे नव्हतं समजत की बाबा कसं का. मग बहिणीने मला सगळं शिकवायचं. म्हणजे आई बाबांनी खूप मेहनत करून तुमचे सगळे लाड पुरवले. सगळे खुश आहेस ना? सगळे मग नंतर आता तुमची जबाबदारी वाढली आहे. हा, नंतर मग त्यांनी मला एवढं समजून सांगितलं की तुला जे काय करायचं असेल, तुला कुठची फील्ड पाहिजे, तुम्ही मला तुमच्याशी रिलेटेड. मग त्यांनी मला सांगितलं की जे तुला आवडेल ते कर. आता काय करतो? आता मी बाबांबरोबरच आहे. मी आता बाबांनीच म्हणजे मला मशीन घेऊन दिली. ऍक्च्युली आम्ही बाहेरून प्रिंटिंग करून घ्यायचो, पण नंतर त्यांनी सांगितलं की तुला कसं काय वाटतं. तर मी त्यांना एकदा समजावून सांगितलं की जी मशीन बाहेरून आपण करतोय त्याच्यामध्ये आपल्याला जे प्रॉफिट आहे त्याच्यापेक्षा आपलं प्रॉफिट केलं जास्त आहे. हा, मग बाबांनी फायनान्स सगळं करून मग मला सांगितलं की असं असं किती काय. फायनान्स म्हणजे मोठीपेक्षा जास्तच आम्हाला गरज होती. मग त्यांनी मला असं कधी जाणवून नाही दिलं की तू माझ्याकडे बाबा तसं नाही होत आहे. मग त्यांनी सगळी मदत केली आणि तुम्ही आता उभे राहिलेले आहात. हा, आता त्यांनी खूप आनंद आहे. चांगलं, एकदम चांगलं. म्हणजे पूर्ण फुल सेटअप जो गारमेंटसाठी जो सेटअप लागतो त्यांनी मला पूर्ण उभा करून दिला. मी तिचा भाऊ लागतो, म्हणजे लहान आहे तिच्यापेक्षा. मी लहान असल्यापासून त्या दोघांना बघतोय. जेव्हा ते लग्न करून इथे आले होते, मला वाटतं पहिल्या सीमा पण इकडे झालेली असेल. त्या एवढूच्या लहान खोलीमध्ये भाड्यांचा रूम घेऊन त्याने ती एक मशीन टाकली. मगाशी तिने सांगितलं ते या ध्येयाने या डोळ्याने बघितलं आहे दोघांची मेहनत. भावना आवडल्याबद्दल आहेत, कारण त्यांना मी डोळ्याने बघितलंय की कसं त्यांनी ते हे सर्व उभं केलंय, विश्व उभं केलं या ह्याच्यामध्ये. आणि माझी फक्त त्यांना एकच सांगायचं आहे की तसं सीमा बोलली, आता कुठेतरी थांबा. आता तुमची मुलं मोठी झालेली आहेत. आता तुम्ही तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे, कारण आता तुमची आम्हाला गरज आहे. आणि माझ्या पाठीशी माझी आई गेल्यापासून आईसारखं तिने प्रेम दिलेलं. आई बाबा आहेत ते मला सुनेसारखे नाही वागत, त्यांची मुलीसारखे वागवतात ते मला. तुम्ही सून बाई. हा, आणि ते त्यांची साठी उलगून गेली आहे तरी ते अजून पण काम करतात. अजून काम करायला त्यांना खूप आवडतंच. म्हणजे हो, मग तुम्हाला आराम करायला. घरातलं काम करायला नाही, गारमेंट मधलं सगळं काम करायला खूप आवडतं. म्हणजे त्यांना, आईंना आणि बाबांना दोघांना. खूप छान. बघितलं, सगळे भरभरून बोलतायत तुम्हा दोघांविषयी. म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय, कारण तुमची जी मेहनत आहे ती सगळी मेहनत घरातलेच नाही तर घराच्या बाहेरचे सुद्धा सगळे बघतायत. बाबा, आज क्षमा मागायची असेल इतक्या वर्षांनी तर कोणाची मागायला? देवाची. आणि तुम्ही? आई वडिलांची. कारण मी हा अपराध केलाय, लग्न करून बाहेर आली तर त्यांचं थोडंसं मन नाराज केलं. मग भाऊ आणि आई वडिलांची क्षमा मागे. किती वर्षाचा संसार? 33 वर्ष. 33 वर्षाचा संसार आहे. आणि बघितलं, सगळ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरती एक आनंद, उत्साह आणि ना आपल्या आई वडिलांच्या प्रती असलेला अभिमान असा डोळ्यातून व्यक्त होतो. काय मेहनत केली आहे. प्रसंगी त्या दादरच्या ब्रिजवरती उभं राहण्यापासून ते अगदी बांद्र्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आपण केलेली ती वस्तू लोकांना विकण्यासाठी, एक संसार उभा करण्यासाठी एक जिद्द बाळगली या माऊलीने. आणि त्यातून आजच्या काळातले हे आनंदी गोपाळ असं म्हणेन की एकमेकाच्या पाठी उभे राहून त्यांनी या माऊलीला इतका धीर दिला आणि आज संपूर्ण कुटुंब नाही तसं आणखी 10 कुटुंब उभी केली. तुमच्या या जिद्दीला आमचा मनापासून नमस्कार. आणि या नमस्काराबरोबरच आनंदी गोपाळ आणि झी मराठीकडून ती भेटवस्तू तुम्हा दोघांना. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि या माऊलीला तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठण. अभिनंदन.
या दोघांना शुभेच्छा देऊया, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.